लहान मुलांच्या मधील हर्निया याविषयी आपण चर्चा करू. मी डॉक्टर संतोष पाटील, पीडियाट्रिक सर्जन, म्हणजे लहान मुलांच्या मध्ये ऑपरेशन करणारा डॉक्टर. मी उशक्कल अभिनव हॉस्पिटल सांगली इथे पूर्ण वेळ पीडियाट्रिक सर्जन म्हणून काम करत आहे. हर्निया म्हणजे काय आहे? पोटामधील जे काही ऑर्गन आहेत, इंटेस्टाईन किंवा आजूबाजूचे ऑर्गन, हे पोटामधून बाहेर येणे याला आपण हर्निया असं म्हणतो. लहान मुलांच्या मध्ये सगळ्यात कॉमन हर्निया आहे इंग्वायनल हर्निया, म्हणजे आपल्या जांघेमधून येणारा हर्निया. यामध्ये काय होतं की जांघेमध्ये एक इंग्वायनल कॅनाल म्हणून एक ट्यूब आहे, त्यामधून आपल्या अंडकोशाची नस किंवा त्याची जी पाईप आहे ती बाहेर येत असते आणि ही तिथे एक झडप असते, ती सगळ्या मुलांच्या मध्ये बंद असते. पण काही मुलांच्या मध्ये ती जर उघडी राहिली किंवा लूज राहिली तर त्यामधून आतडी बाहेर येणे किंवा आजूबाजूचे अवयव म्हणजे युरिनरी ब्लॅडर किंवा मुलींच्या मध्ये ओव्हरीज ह्या बाहेर येणे आणि त्यामुळे फुगा येणे, आपण त्याला हर्निया असं म्हणतो. ह्या हर्नियाची लक्षणं काय आहेत? तर बाळ ज्यावेळी रडेल किंवा जोर करेल त्यावेळी त्या भागामध्ये फुगा येणे आणि ज्यावेळी बाळ शांत असेल त्यावेळी तो फुगा कमी होणे, याला आपण हर्निया असं म्हणतो. हे कुणामध्ये कॉमन आहे? तर प्रीमॅच्युअर मुले किंवा ज्यांच्या सिबलिंग्स मध्ये म्हणजे त्यांच्या भावा बहिणींच्या मध्ये कॉमनली हर्निया झालेला आहे, अशा मुलांच्या मध्ये हे हर्निया होण्याचं प्रमाण जास्त आहे. याची ट्रीटमेंट ही ऑपरेशन हीच आहे, कारण लवकरात लवकर जर ऑपरेशन करून आपण हे बंद केली झडप तर त्यामुळे हर्निया होण्याचं बंद होतो आणि त्यामुळे त्याची कॉम्प्लिकेशन म्हणजे काही वेळा हर्निया एकदम जास्त बाहेर येऊन अडकण्याची शक्यता असते. आतडी जर बाहेर येऊन अडकली तर ती त्यामध्ये कुजण्याची शक्यता असते आणि मग जास्त त्रास होण्याची शक्यता असते. म्हणून आपण त्याला लवकरात लवकर ट्रीटमेंट देऊन सर्जरी करून बंद करणे हे योग्य उपाय आहे. हा आपण उपाय बाळाला कमीत कमी भूल देऊन एका दिवसामध्ये सुद्धा आपण करू शकतो. म्हणजे बाळ सकाळी ऍडमिट होऊन ऑपरेशन करून संध्याकाळी घरी पण जाऊ शकतं, त्यामध्ये जास्त रिस्क इन्व्हॉल्व नसते. हा हर्निया खूप लहान मुलांमध्ये 1 दिवसाच्या बाळापासून मोठ्या मुलांच्या मध्ये पण होऊ शकतो. आम्ही एका प्रीमॅच्युअर बाळाच्या जे 800 ग्रॅम वजनाचं होतं त्याचा सुद्धा हर्निया दोन्ही बाजूचा सेफली ऑपरेशन करून बरा केलेला आहे. त्यामुळे हे आपण लवकरात लवकर करणे आणि असं जर काय आपल्याला आढळलं तर आपल्या लहान मुलांच्या डॉक्टरना दाखवून लवकरात लवकर सर्जनला कॉन्टॅक्ट करून याची ट्रीटमेंट करणे हे महत्वाचं आहे.